नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या गोल्डन विचारच्या नवीन एपिसोडमध्ये. कधी विचार केलाय का मध्यमवर्गीय माणूस दिवस कसा सुरू करतो? सकाळी 6 वाजता अलार्म बंद करण्याआधीच उठतो, कारण त्याला माहीत असतं आज जरा जास्त गर्दी असते बसमध्ये. पगार मोठा नसतो, पण जबाबदाऱ्या मोठ्या असतात. एका बाजूला घराचं भाडं, वीज बिल, मुलांच्या शाळेची फी, दुसऱ्या बाजूला बायकोचं या महिन्यात आपल्याला शॉपिंग करता येईल का, असं हळवं पण निशब्द विचारणं. हा वर्ग म्हणजे काय? हातातल्या 4 पैशातही चहा वाढून द्यायला तयार असलेलं मन, स्वतःचं न विसरता दुसऱ्याचं लक्षात ठेवणारं हृदय. मध्यमवर्गीय स्वप्न बघतो, पण त्याच्या स्वप्नांना हिशोब नसतो. घर घेण्याचं स्वप्न ठीक आहे, पण आधी मुलांचं शिक्षण महत्वाचं. गाडी घ्यायची होती, पण आईसाठी ऑपरेशन झालं, तेच खरी गुंतवणूक. पगार कितीही कमी असो, मध्यमवर्गीय माणूस आयुष्य उभं करतो, फक्त स्वतःसाठी नाही तर आसपासच्या प्रत्येकासाठी. तो वडील असतो जो स्वतःला जुने बूट चालतात असं म्हणतो, पण मुलांसाठी नवे स्पोर्ट्स शूज आणतो. ती आई असते जिला स्वतःसाठी साडी घेता येत नाही, पण दर सणाला फराळ घरात हवाच हे लक्षात ठेवते. कधी भाजीवाल्याशी 5 रुपये वर खाली करताना त्याला अपराध्यासारखं वाटतं, कारण तो चोर नाही, तो फक्त जगण्यासाठी झगडतोय. कधी मित्रांना पार्टी देता येत नाही, पण ऑफिसातल्या एका सहकार्याच्या वाढदिवसाला एखादं चॉकलेट बिस्किट मात्र नक्की नेत असतो. हेच त्याचं श्रीमंतपण असतं. त्याचं प्रेमही साधं असतं, पण 100% खरं असतं. तो थकून आलेल्या बायकोसाठी चहा ठेवतो, हेच त्याचं मोठं प्रेम. मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात ग्लॅमर नाही, पण गरम पोळीचा वास जरूर आहे. त्याच्या घरात मोठे दिवे नाहीत, पण आईच्या डोळ्यातील ओलाव्यात एक प्रकाश आहे. आणि हे सगळं करताना तो कधी तक्रार करत नाही, फक्त मनातच म्हणतो, चालतंय, पण एक दिवस नक्की चांगलं होईल. हे एक दिवस त्याचं सगळं जग आहे. अगदी शेवटी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मध्यमवर्गीय माणसाने स्वप्न पाहिली आहेत. तो कधी कधी पोटासाठी गिळून टाकले आहेत, पण म्हणून ती हरवलेली नाही, ती जपलेली आहेत. शांत, साधी, पण खूप खोल असलेली. कारण पगाराच्या आकड्यांपेक्षा मोठं असतं मनाचं मोल. पुन्हा सांगतो, पगार कितीही कमी असो, त्यात जग उभं करायचं मन फक्त आणि फक्त मध्यमवर्गीयांकडेच असतं. धन्यवाद. हा एपिसोड आवडला असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.